महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिरूर पोलिसांनी मोठी कामगिरी करत गोव्याहून महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक शिरूरच्या पोलीस पथकाने पकडला असून त्याच्याकडून 1050 बॉक्स रॉयल ब्लू दारू किंमत 60,48 रुपयांची व 15 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 75 लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून एक जणाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शेख असे अटक केलेल्या आरोपीचे ट्रक चालकाचे नाव आहे. अवैधरित्या गोवा येथील लोकल ब्रँड दारू घेऊन जाणारा ट्रक न्हावरा फाटा येथे तपासणी दरम्यान पकडून तब्बल 60 लाख रुपये किमतीची दारू व 15 लाख रुपयाचा ट्रक असा 75 लाख रुपयाचा मुद्देमाल शिरूर पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कामगिरीबद्दल शिरूर पोलिसांचे अभिनंदन होत आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 10 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास न्हावरा फाटा येथे वाहतूक पोलीस शेखर झाडबुके व आप्पासाहेब कदम हे पेट्रोलिंग करत असताना तेथून जाणाऱ्या एका ट्रकमध्ये दारूचा वास येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तो ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता कापडाच्या गठ्ठ्याखाली दारूचे बॉक्स होते. त्याची तपासणी केली असता ती दारू अवैधरित्या गोवा येथून घेऊन चालल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना माहिती दिली. गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव या घटनास्थळी आले व ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आला. या प्रकरणी एक जणाला ताब्यात घेण्यात आले असून MH48CB 3605 हा ट्रकचा नंबर असून तो ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत. महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा.